ओके, आपण आता आजच्या लेक्चरमध्ये नेचर ऑफ द रूट्स म्हणजे जे काही रूट्स आपण फाइंड आउट करतोय ते कसे असणार आहे ते आपण थोडंसं याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघूया आपण या ठिकाणी काय बघा नेचर ऑफ द रूट्स याच्यामध्ये आपल्याला बघायचे. ठीक आहे, नेचर ऑफ द रूट्स. आता यामध्ये काय आहे, आपलं जे काही जनरलाइज जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कोणते आपलं जनरलाइज क्वाड्रॅटिक इक्वेशन? कन्सिडर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे, याच्यामध्ये हिअर द टर्म b square minus 4ac is called discriminant. काय म्हणतो आपण त्याला? डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. ओके, ह्या टर्मला. तर समजा मी इथे एक एक केस लिहितो. समजा फर्स्ट वन, नाव if b square minus 4ac is less than 0. less than 0 म्हणजे काय? that is negative. then the roots, कोणी फर्स्ट केस बघतोय. ठीक आहे, then the roots are not real. ते रिअलच नसतात, म्हणजे इमॅजिनरी असं म्हटलं तरी चालेल. नॉट रिअल. इथं त्यांनी दिलेलं नाहीये बुक मध्ये इमॅजिनरी, पण त्याला इमॅजिनरीज म्हणतात, माहित असावं म्हणून. पण तुम्ही आन्सर लिहिताना काय लिहिणार आपण? नॉट रिअल. म्हणजे ही जी व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ही लेस दॅन 0 आली, म्हणजेच निगेटिव्ह आली, तर त्या ठिकाणी रूट्स कसे असतील? रिअल नसतील, त्या ठिकाणी ते इमॅजिनरी असतील. ओके, समजा त्यातले आपण सेकंड केस बघू. सेकंड केस कशी आहे? समजा बी स्क्वेअर मायनस, आपण लिहू इफ बी स्क्वेअर मायनस 4ac is greater than 0. greater than 0 असेल, then च्या ऐवजी आपण पहिले इथे लिहू that is पॉझिटिव्ह असले ही व्हॅल्यू, then रूट्स कसे असतील? रूट्स आर रिअल अँड नॉट इक्वल. सेम नसतील. रिअल असतील पण सेम नसेल. एखादा 3 असेल, दुसरा -4 असेल, 2 असेल, तिसरा 7, दुसरा 7 असेल. ठीक आहे, जे रूट्स भेटतील दोन ते सेम नसतील, पण ते रिअल असतील. ओके, थर्ड केस बघू. इन केस इफ बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू जर इक्वल टू 0 आली, देन रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हणजे मी ब्रॅकेट मध्ये इथे लिहितो सेम. दोन्ही रूट्स कसे येतील? सेम येतील. ठीक आहे, निगेटिव्ह असेल, हे बघा निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी नॉट रिअल. जर पॉझिटिव्ह असेल रिअल बट नॉट इक्वल. ठीक आहे, आणि 0 असेल तर ते कसे? रिअल आणि इक्वल, दॅट इज सेम येतील. ओके, दिस इज ऑल अबाउट द नेचर ऑफ द रूट्स. तर एवढं पार्ट तुम्ही लिहून घ्या, यानंतर आपण लगेच याच्यावरचा एक्झाम्पल बघणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. ओके, नाव वी आर गोइंग टू सी द सॉल्व्ड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यांनी काय दिलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इन द इक्वेशन. इन द इक्वेशन लिहायच्या ऐवजी मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. हे असं ह्या टाईपचा क्वेश्चन सहसा 2 मार्क्सला येतो फक्त. ठीक आहे, आपण या ठिकाणी याची पटकन एक व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे, गिवन इक्वेशन इज काय दिलंय? एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी 10x मायनस 7 इज इक्वल टू 0.
कंपेअरिंग विथ कशासोबत आपण कम्पेअर करतोय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट ए ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, बी ची व्हॅल्यू काय आहे एक्सचा कोइफिशियंट काय आपल्या या ठिकाणी 10 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे, तर ते किती आपण बघू इथे. ओके, बघा मग या ठिकाणी काय देअरफॉर डिस्क्रिमिनंट कोण आहे आपला बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे कोण व्हॅल्यू 10 त्याची ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a 1 c minus 7 which is equal to 100 minus into minus plus 4 into 7 28, that is 128. Okay, here it is the value of the discriminant b square minus 4ac. This is the answer 2 marks साठी. ठीक आहे, यानंतर आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे. तर हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. लिहायला सांगितलं की तुम्ही काय करायचं व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करायचा. या ठिकाणी स्क्रीनवरती जेवढ्या गोष्टी दिसत आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या. ओके, ठीक आहे, हे लिहून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलंय डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, ओके. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल मी लेफ्टला लिहितो, राईटला सेकंड एक्झाम्पल लिहितो. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 सब क्वेश्चन आहे. बघा या ठिकाणी काय दिलेले तुम्हाला इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7. 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. या ठिकाणी काय देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली तुमची 2, b ची व्हॅल्यू काय आली मायनस 5, c ची व्हॅल्यू काय आली 7. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac, b ची व्हॅल्यू मायनस 5 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 7. ठीक आहे, मायनस 5 चा स्क्वेअर 25. मग त्यानंतर काय 4 2 जा 8, 8 7 जा 56. हे याच्यातून सबट्रॅक्ट होत आहे आणि मायनस 5 चा स्क्वेअर असल्यामुळे मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे, ओके. मग 25 मायनस 56 जर तुम्ही या ठिकाणी सबट्रॅक्शन केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, मग याचं सबट्रॅक्शन किती येते आपल्याला या ठिकाणी साधारणतः 31. ओके, मायनस 31. मग ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इट दिस व्हॅल्यू इज देअरफॉर किंवा आपण म्हणू या ठिकाणी सिन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, दिस इम्प्लाइज दॅट रूट्स आर नॉट रियल. आपण सांगितलं होतं जर ही व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac जर निगेटिव्ह आलं लेस दॅन 0 आलं तर ते नॉट रियल असतात रूट्स. ठीक आहे, ओके. आता आपण या ठिकाणी सेकंड या ठिकाणी बघू एक्झाम्पल. काय सेकंड एक्झाम्पल आहे बघू बुक मध्ये. एक मिनिट, मी बुक मध्ये बघतोय. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 काय दिलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 is equal to 0. Therefore a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू मायनस 9. Therefore b square minus 4ac is equal to b ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a 1, c ची व्हॅल्यू मायनस 9, 2 चा स्क्वेअर 4. हे बघा मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस होणार आहे. 4 1 जा 4, 4 9 जा 36 प्लस 4 दॅट इज या ठिकाणी किती होईल 40. म्हणजे तुम्हाला इथं व्हॅल्यू काय आली बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 40. मग इथं म्हणायचं सिन्स बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे इट इज पॉझिटिव्ह. दिस इम्प्लाइज दॅट रूट्स कसे असतील रूट्स आर रियल पण कसे अँड नॉट इक्वल. सेम नाही, नॉट
इक्वल. ही एक गोष्ट विसरायची नाही. पॉझिटिव्ह असलं का रिअल असतात पण ते कसे इक्वल नसतात. ठीक आहे. तर हा एक पार्ट आहे. हे सब क्वेश्चन 2 आहे त्या क्वेश्चन 2 मधले. हे दोन्हीच्या दोन्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. लगेच आपण पुढचं बघणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. Okay, we are going to solve the next lecture. ठीक है, next example of the lecture. Question number 3. Solve example है 2.5 सा. Root 3x square plus 2 root 3 x plus root 3 is equal to 0. ठीक आहे. याचं आपल्याला काय काढायचं आहे? नेहमीप्रमाणे नेचर ऑफ द रूट्स. ठीक आहे. कंपेअरिंग विथ लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. डायरेक्ट एबीसी च्या व्हॅल्यू लिहिल्या तुम्ही या ठिकाणी तरी चालतात. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर तुम्हाला a ची व्हॅल्यू काय भेटणार इथं? √3. b ची व्हॅल्यू काय भेटणार? 2√3. c ची व्हॅल्यू काय भेटणार? √3 अगेन. ठीक आहे. देअरफॉर कन्सिडर, देअरफॉर म्हणायची गरज नाही इथे आपल्याला, कन्सिडर म्हटलं तरी सफिशियंट आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a √3 इंटू c √3. ठीक आहे. विच इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4, √3 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल तर म्हणजे 3 उरेल फक्त आणि याचे 4 होतील. 2 चा स्क्वेअर 4 इंटू 3, 4 3 चा 12 मायनस इथं जर तुम्ही बघितलं √3 इंटू √3, √3 चा स्क्वेअर म्हणजे 3 उरेल फक्त, 3 4 चा 12. जर तुम्ही इथं बघितलं याची व्हॅल्यू 0 आली म्हणजे बघा, देअरफॉर वी गेट बी स्क्वेअर मायनस 4ac विच इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट या ठिकाणी कसे असतात? रूट्स आर रियल अँड इक्वल, दॅट इज सेम. ज्या वेळेला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 येते त्यावेळेला जे काही रूट्स असतात ते रूट्स रियल असतात आणि इक्वल असतात. ठीक आहे. हे एक्झाम्पल लिहून घ्या. आपण लगेच पुढचा पार्ट बघणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. आता आजचे जे काय आपण आतापर्यंत जे 10-12 मिनिटांमध्ये जे क्वेश्चन बघितले ते 2.5 चा आपला थोडासा राहिलेला पार्ट होता, तो आपण कम्प्लीट केला. ओके, तर आपण आता डायरेक्टली अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आहेत त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे लक्षात घ्या, म्हणजे ती एक ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो एक ऍक्टिव्हिटी आहे. त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून देतोय. ठीक आहे. आपण क्वेश्चन 2 कडे वळू डायरेक्ट. क्वेश्चन 2 मध्ये त्यांनी विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. डिस्क्रिमिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याचं नेचर नाही विचारले, फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हटले. चला एकदम सिंपल पार्ट आहे, जास्त हार्ड नाही. पटकन आपण सॉल्व्ह करून घेऊ. पहिला क्वेश्चन त्यांनी दिला x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1. x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. चला नेहमीप्रमाणे आपण काय करणार या ठिकाणी, therefore a is equal to 1, b is equal to 7, c is equal to minus 1. Therefore b square minus 4ac is equal to 7 bracket square minus 4 into a किती 1, c किती minus 1. 7 चा स्क्वेअर 14 9 मायनस इंटू मायनस या ठिकाणी काय होणार आहे? प्लस होऊन जाईल. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू त्याची प्लस लिहू. प्लस या ठिकाणी काय येईल 4 विच इज इक्वल टू 53. ही आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची या ठिकाणी असलेली व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. चला सेकंड क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? सेकंड क्वेश्चन त्यातला जो सब क्वेश्चन आहे 2y स्क्वेअर मायनस 5y, 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. या ठिकाणी काय होईल? देअरफॉर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू मायनस 5, c इज इक्वल टू 10. ठीक आहे. या ठिकाणी काय होईल?
Therefore, value of the discriminant b square minus 4ac, b square म्हणजे minus 5 चा स्क्वेअर minus 4 into a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 10. ठीक आहे. minus 5 चा स्क्वेअर that is 25 minus as it is 4 2 जा 8, 8 10 जा 80. मग इथं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर तुम्हाला किती भेटतील इथं 55. पण कसे निगेटिव्ह, बिकॉज नंबर साइन आपण कसं लिहितो बिगर नंबरची. 80 ला काय आहे मायनस साइन आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली -55. आणि आपण या ठिकाणी सब क्वेश्चन जो थर्ड आहे त्याच्याकडे जर गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं बघा, स्क्वेअर रूट हा थोडा वेगळा आहे, म्हणजे जास्त हार्ड नाही, इझीच आहे. बट √2x² प्लस 4x प्लस 2√2 which is equal to 0. मग या ठिकाणी काय होईल, a is equal to √2, b is equal to 4, c is equal to 2√2. ठीक आहे. Therefore, मग इथे काय येईल b² minus 4ac which is equal to b² म्हणजे 4 चा स्क्वेअर minus 4 into a किती आहे √2, c किती आहे 2√2 which is equal to 4 चा स्क्वेअर 16. ठीक आहे. आता या ठिकाणी हे बघा थोडंसं आपण साईडला इथं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवतो वरती. जर हे पुढचं कॅल्क्युलेशन बघितलं काय आहे 4 into √2 into 2√2, तर हे बघा हा 2 आणि 4, 2 into 4 8 होऊन जातील. आणि या ठिकाणी बघितलं तर हा √2 into हा √2 काय होईल √2 चा स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, 8 into 2 उरेल फक्त दॅट इज 16. मी डायरेक्ट इथे लिहितोय 16 आणि याची साइन काय होती मायनस. 16 minus 16 that is 0. तुम्हाला इथं तुम्हाला आन्सर काय भेटलाय b² minus 4ac चं 0. पहिल्याचं भेटलं 53, सेकंडचं भेटलं निगेटिव्ह, थर्डचं भेटलं 0. ओके. 3 टाइपचे तिन्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवले. आता आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघू. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते बघण्याआधी तुम्ही हा एक पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, डिटरमाइन द क्वेश्चन 3. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. ओके. चला त्यातलं फर्स्ट आपण बघू काय दिलेलं आहे त्यांनी, x² minus 4x plus 4 is equal to 0. ठीक आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय दिलंय, ही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय. आपण काय म्हणायचं, कम्पेअरिंग विथ बघा ax² plus bx plus c is equal to 0. a is equal to 1, b is equal to -4, c is equal to 4. Therefore, b² minus 4ac is equal to b ची व्हॅल्यू काय -4 चा स्क्वेअर -4 into a 1, c ची व्हॅल्यू 4. -4 चा स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 4 चा स्क्वेअर 16 -4 into 4 16, 16 minus 16 0. तर b² minus 4ac या ठिकाणी तुम्हाला काय भेटलेलं आहे 0. मग आपण इथं लिहायचं here b² minus 4ac is equal to 0. Therefore, roots काय असतील या ठिकाणी रियल असतील and इक्वल सुद्धा. इक्वल म्हणजे सेम. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द आन्सर. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन या ठिकाणी लिहायला जागा नाहीये आपल्याला, कम्पेअरिंग आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपण नेक्स्ट पेजवर लिहिणार आहे. एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. आणि आज आपण म्हणजे सेकंड याच्यामध्ये जो काही पुढचा पार्ट आहे म्हणजे कोणता, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 3 मधला अजून होमवर्कचा पार्ट देतो थोडा मी तुम्हाला. क्वेश्चन 3 मध्ये बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं क्वेश्चन 3 मध्ये काय होमवर्क द्यायचं मला तुम्हाला, सिमिलर टाइपचे आहे सब क्वेश्चन्स 2 आणि 3. ठीक आहे. त्यातले कशातले क्वेश्चन 2 मधले 2 आणि 3 हे व्यवस्थित सॉल्व्ह करा. क्वेश्चन 4 मी तुम्हाला सांगतो कसं सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यावरचे एक्झाम्पल पण मी तुमच्या सोबत घेणार आहे.
फक्त करत काय या ठिकाणी एका गोष्टीची काळजी काय घ्यायची की तुम्ही जो पार्ट बघताय, कोणताही पार्ट करत असाल तर तो व्यवस्थित कम्प्लीट करा आणि त्याला व्यवस्थित रिवाइज करत चला. नुसतं चाललंय पुढे म्हणून चाललंय आणि आपण करतोय म्हणून करतोय असं नको. व्यवस्थित लक्ष देऊन करा, त्याला काहीतरी उपयोग होणार आहे, नाही तर काहीही उपयोग होणार नाही. ठीक आहे. तर या गोष्टीची फक्त काळजी घ्या आणि काही तुम्हाला म्हणजे सॉल्व्ह करत असताना डाऊट आले तर तुम्ही तेच लेक्चर परत परत बघितलं तरी चालेल आणि तरी नाही समजलं तर तुम्ही डाऊट त्या ठिकाणी लिहून ठेवा की मला डाऊट एक्झॅक्टली काय आलेला आहे. तो डाऊट तुम्ही जर त्या ठिकाणी लिहून ठेवला तर आपल्याला ते पुढे जाऊन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. ज्यावेळेला रेग्युलर लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेला. ओके. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय. आपण थांबू या ठिकाणी.